मंडळी, सध्या देशात सगळीकडे एका गंभीर प्रकरणाची चर्चा दिसतेय. त्विषा शर्मा नावाच्या एका तरुणीच्या मृत्यूची चर्चा. लग्नानंतर केवळ 5 महिन्यांमध्येच त्विषाच्या मृत्यूची बातमी समोर आली. प्रथमदर्शनी असं दिसून आलं की तिने स्वतःच टोकाचं पाऊल उचललंय. मात्र तिच्या आई वडिलांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांचा आरोप असा आहे की हुंड्यासाठी त्विषाच्या सासरच्यांनी तिचा छळ करून तिची हत्या केली आहे. या आरोपामुळेच आता तिच्या मृत्यूला 6 दिवस होऊनही तिच्यावर अंत्यसंस्कार झालेला नाही. क्रिमिनल लॉयर असलेला नवरा आणि निवृत्त न्यायाधीश असणारी सासू हे त्यांच्या पदाचा आणि ओळखींचा फायदा घेत या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. म्हणूनच हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, त्विषा शर्मा कोण होती आणि या प्रकरणाची देशभरात सध्या कशामुळे चर्चा सुरू आहे, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, उत्तर प्रदेशच्या नोएडामधील त्विषा ही लहानपणापासूनच अगदी महत्वाकांक्षी होती. 2012 साली ती पुण्यात MBAचं शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच ती मॉडेलिंग देखील करायची. यातच तिने मिस पुणे हा पुरस्कार जिंकलेला होता. यानंतर तिला साऊथच्या काही मूव्हीजमध्ये काम देखील मिळालं. त्विषाने या सगळ्या सोबतच आपल्या जॉबकडेही लक्ष दिलं. जॉब, सोशल मीडिया आणि ऍक्टिंग क्षेत्र असं सगळं ती मॅनेज करत होती. 2025 मध्ये एका डेटिंग ॲपवरून तिची ओळख भोपाळच्या समर्थ सिंग या वकिलाशी झाली. हळूहळू ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय देखील घेतला. त्विषाने निवडलेला वकील समर्थ सिंग आणि निवृत्त न्यायाधीश असलेली त्याची आई गिरीमाला सिंग हे भोपाळमधील नावाजलेले लोक होते. त्यामुळे तिच्या घरच्यांनी लगेच संमती दिली आणि डिसेंबर महिन्यात अगदी थाटात लग्न सोहळा पार पडला. पण या सगळ्यानंतर अवघ्या 3 ते 4 महिन्यांमध्ये त्विषाचे आणि सासरच्यांचे खटके उडू लागले. दोघे हनीमूनला गेले होते. तिथेही त्यांच्यात वाद झाले होते की हे तिने तिच्या आई वडिलांना नंतर सांगितलं. पण प्रत्येक संसारात थोडेफार शब्दाला शब्द म्हणून भांडणं होतच असतात. म्हणून तिच्या आई वडिलांनी तिची समजूत काढली. सोशल मीडियावर आनंदी दिसणारी ही जोडी प्रत्यक्षात मात्र अगदी डिस्टर्ब आयुष्य जगत होती. यातच त्विषा प्रेग्नेंट राहिली. या बाबतीत खरं तर वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगवेगळी माहिती आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं गेलंय की मृत्यूच्या वेळी त्विषा 2 महिन्यांची प्रेग्नेंट होती. तर काही रिपोर्ट्सनुसार तिने एप्रिल महिन्यातच ॲबॉर्शन केलं होतं. या बाबतीत देखील 2 अँगल पाहायला मिळत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार त्विषाला एवढ्या लवकर आई व्हायचं नव्हतं, त्यामुळे ॲबॉर्शनचा निर्णय तिचाच होता. तर काही रिपोर्ट्सनुसार त्विषाचा नवरा तिच्यावर संशय घेत होता आणि हे बाळ आपलं नाही असा दावा करून सासरच्यांनीच तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला होता. या सगळ्यानंतर त्यांच्या नात्यात आणखी कटुता निर्माण झाली. त्विषाने तशी माहिती तिच्या घरच्यांना दिली आणि घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. त्विषाच्या घरच्यांनाही काळजीपोटी तिला घरी यायला सांगितलं. त्यानुसार तिने 12 मे रोजीचे ट्रेनचे भोपाळ नोएडा ट्रेनचे तिकीट बुक केले. त्याच दिवशी दुपारी तिचं इंस्टाग्रामवर तिच्या मैत्रिणीसोबतही बोलणं झालं, ज्यात ती मैत्रिणीला म्हणाली की आय एम फुल्ली ट्रॅप्ड ब्रो, म्हणजेच मी पूर्णपणे फसली आहे. त्यामुळे निदान तू तरी लग्न करू नको. वेळ मिळाल्यावर मी तुला कॉल करते, मग आपण बोलूयात. तिचे असे मेसेज पाहून मैत्रिणीला पण काळजी वाटली. पण परिस्थिती नेमकी किती गंभीर होती याचा अंदाज तोपर्यंत त्विषाच्या घरच्यांनाही आलेला नव्हता आणि मैत्रिणीलाही. 11 मेच्या रात्री त्विषा आणि तिच्या नवऱ्याचे पुन्हा जोराचं भांडण झालं. त्या दिवशी रात्री त्विषाच्या सासूचा त्विषाच्या आईला कॉल आला आणि ते ज्या बोलल्या ते ऐकून त्विषाच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्विषाच्या सासूनं सांगितलं की त्विषाने स्वतःला संपवलंय आणि ते सगळे तिला घेऊन भोपाळच्या एम्स हॉस्पिटलमध्ये आले आहेत. बेदरलेल्या अवस्थेत त्विषाचे आई वडील आणि इंडियन आर्मीमध्ये असलेला तिचा भाऊ भोपाळला पोहोचले. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. दुसऱ्या दिवशी घरी येणारी मुलगी आदल्या रात्री असा टोकाचा निर्णय कसा काय घेऊ शकते, हा प्रश्न तिच्या घरच्यांना पडलेला होता. त्यांनी मृतदेह स्वीकारण्याला नकार दिला आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. तिथं गेल्यावर त्यांची शंका अजूनच वाढली, कारण तिथल्या पोलिसांनी सुरुवातीला त्यांची तक्रार घ्यायलाच टाळाटाळ केली. मात्र नंतर त्यांना अपेक्षित असलेले कलम न लावता आकस्मिक मृत्यूची तक्रार दाखल केली. नंतर त्यांनी वकिलाला मध्यस्थी घेऊन हुंडाबळी तसेच स्वतःचा जीव घेण्यास प्रवृत्त केल्याचं कलम लावून गुन्हा दाखल केला आणि सखोल तपासाची मागणी केली. त्विषाची सासू गिरीमाला सिंग माजी न्यायाधीश आणि नवरा क्रिमिनल लॉयर असल्यानं ओळखी आणि पदाचा गैरवापर करून त्विषाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याची शंका तिच्या घरच्यांना आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दिल्ली एम्समध्ये पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यात पोलिसांच्या FIR मध्ये त्विषाच्या शरीरावर जखमा असल्याचा उल्लेख आहे. मात्र ज्या नायलॉन दोरीचा वापर तिने स्वतःला संपवण्यासाठी केला, तो नायलॉन दोरा पोलिसांनी फॉरेन्सिकला पाठवलाच नसल्याचं त्विषाच्या घरच्यांचं म्हणणं आहे.
सुरुवातीलाच हे प्रकरण जास्त गांभीर्यानं घेतलं नसल्यामुळे आणि त्विषाच्या सासरच्यांच्या ओळखीमुळे तिच्या सासू आणि नवऱ्याला अटकपूर्व जामीन मिळून गेला आणि यानंतर तिचा नवरा फरार झाला. पोलिसांनी आता त्याच्यावर 10,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सोबतच आता तपासामध्ये एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे, ज्यात त्विषा घरामध्ये वरच्या खोलीत जाताना दिसते आणि नंतर घरातील व्यक्ती थेट तिचा मृतदेह खाली आणताना दिसत आहेत. त्विषाच्या सासरकडच्यांनी या सगळ्यात आपणच विक्टीम असल्याची भूमिका घेतली आहे. त्विषा ही अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती, त्यासाठी तिची थेरपी देखील सुरू होती. सोबतच तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं, असे आरोप त्विषाच्या सासूने केले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मध्य प्रदेश सरकारने यासाठी SIT स्थापन केली आहे आणि आता पुढचा तपास SIT कडे सोपवण्यात आला आहे. त्विषाच्या सासरच्या व्यक्तींची स्थानिक पातळीवर असलेली ओळख आणि त्याचा आतापर्यंतचा त्यांनी करून घेतलेला वापर पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. दोन्ही परिवारांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण अधिकच संदिग्ध झालंय. त्विषाने स्वतःला संपवलं की तिची हत्या करण्यात आली, तिने स्वतःच्या मर्जीने गर्भपात केला की तिला जबरदस्तीने करायला लावला, तिच्या सासरचे आरोप खरे आहेत का आणि त्विषाला न्याय मिळण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार आहे, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. पण वकील न्यायाधीश असणाऱ्या सुशिक्षित घरांमध्ये देखील हुंडाबळी सारखे प्रकार होत असतील तर त्याला काय म्हणायचं? या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.